गुड आफ्टरनून फ्रेंड्स. कसे आहात सर्व? मजेत आहात का? आता म्हणजे 2:50 झालेले आहे आणि माझा लंच टाईम चालू असतो. तर त्यावेळेत मी तुम्हाला माझा छोटासा अनुभव एक सांगते, कारण घरी गेल्यावर मला काही वेळ भेटत नाही आहे आणि त्यामध्ये माझे सर्व सध्या तब्येत पण बरोबर नाही आहे आज. तर अनुभव असा आहे स्वामींचा. 2007ला मला मुलगा झाला. माझं लग्न 2003मध्ये झालं आणि 2007ला माझा मुलगा झाला, कारण खूप कमी वयात माझं लग्न झालं आहे आणि त्याच्यानंतर 2007ला मला मुलगा झाला. आणि मी शिक्षण काही घेत नव्हती, पण जे माझ्या मिस्टरांनी मला बळजबरी करून म्हणजे फॉर्म भरणं, हे करणं की बाबा तू शिक, कधी वेळ आली तर तुला कुणापुढे हात पसरवण्याची गरज नाही राहणार, असं करून मग त्यांनी मला 11वीला ॲडमिशन घ्यायला लावलं, मला 10वी क्रॉस करायला लावली. आणि मग 2007ला माझा मुलगा झाला तर मी म्हणजे एज्युकेशन स्टॉप केलं. आणि त्यानंतर 2009मध्ये असं काही घडलं की म्हणजे ते सांगायला गेलं तर खूप मोठं आहे आणि कदाचित कुणाचा विश्वास पण नाही बसणार, पण मग मी ते तुम्हाला सांगेल. आणि असंच मग एक दिवस मला फर्स्ट इयरचं ॲडमिशन घ्यायचं होतं आणि परिस्थिती खूप होती. आणि माझी फ्रेंड एक माझी मैत्रीण, मी तिचं नाव नाही घेत, पण आम्ही खूप क्लोज फ्रेंड होतो आणि तिला आणि मला सोबतच ॲडमिशन घ्यायचं होतं. आणि अशी वेळ होती की आमच्या दोघींकडे पण पैसे नव्हते, तेव्हा फॉर्म भरण्यासाठी 1,500 रुपये पण नव्हते. मग आम्ही असं विचार करत करत रस्त्याने जात होतो. स्वामींचं केंद्रातनं नाव घेऊन तिथे दर्शन करून आम्ही निघालो आणि असंच रस्त्याने जाता जाता आम्ही विचारच करत होतो. आणि मग आम्हाला एक गोल्डचं फूल सापडलं रस्त्यावर जाताना, की त्या दिवशी लास्ट दिवस होते आमचे फॉर्म भरण्याची, फर्स्ट इयरची तारीख. आणि ते गोल्डचं फूल आम्हाला एक सापडलं. म्हणजे ते काय म्हणताना आपल्याला खूप अडचणी आल्या आणि आपण देवाचंच नाम स्मरण केलं की त्या अडचणी आपोआप दूर होता. आणि मग ते फूल आम्हाला सापडलं आणि त्या वेळेत आम्ही दुपारच्या वेळेला ते जाऊन सोनाराच्या दुकानात ते गोल्ड विकलं सापडल्यामुळे. आणि तेव्हा आम्हाला त्याचे 1,500 रुपये बरोबर आले आणि आम्ही दोघींनी तो फॉर्म संगच भरला. तर त्यानंतर माझं फर्स्ट इयरचं ॲडमिशन कन्फर्म झालं. हा माझा पहिला अनुभव आहे. आणि दुसरा मी तुम्हाला, तो खूपच मोठा आहे, तो मी तुम्हाला थोडे करून शेअर करेन. बाय, भेटू संध्याकाळी.